पाठ क्रमांक 19 अल्टरनेटर. जे यंत्र यांत्रिक शक्तीचे AC विद्युत शक्तीमध्ये रूपांतर करते त्यास अल्टरनेटर किंवा AC जनरेटर असे म्हणतात. तत्व: इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार अल्टरनेटर कार्य करतो. म्हणजेच DC जनरेटर व अल्टरनेटर यांचे कार्य करण्याचे तत्व एकच आहे. DC जनरेटरमध्ये आर्मेचर वाइंडिंगमध्ये निर्माण झालेल्या AC EMFचे कॉम्युटेटरमुळे स्प्लिटरिंगमुळे DCमध्ये रूपांतर होते आणि कॉम्युटेटरऐवजी स्लिपरिंग जोडली तर बाहेरील लोडसाठी AC सप्लाय मिळतो. आकृतीत दाखवल्याप्रमाणे एखादा कंडक्टर चुंबकीय क्षेत्रात फिरवला असता कंडक्टरकडून चुंबकीय रेषा कापल्या जातात आणि फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. फॅरेडेच्या दुसऱ्या नियमानुसार कंडक्टरमध्ये निर्माण होणारा EMF हा चुंबकीय रेषाच्या बदलाच्या समप्रमाणात असतो. म्हणून कंडक्टर जेव्हा चुंबकीय रेषाशी समांतर असेल तेव्हा कंडक्टरकडून चुंबकीय रेषात बदल निर्माण होणार नाही व EMF निर्माण होणार नाही. कंडक्टर हा 0 अंशापासून 360 अंशापर्यंत फिरून एक फेरा पूर्ण करीत असताना 90 अंश व 270 अंशावर जास्तीत जास्त चुंबकीय बदल निर्माण होतो. त्यामुळे 90 अंशावर निर्माण होणारा EMF पॉझिटिव्ह मॅक्सिमम असतो व 270 अंशावर निगेटिव्ह मॅक्सिमम असतो आणि 0 अंश, 180 अंश, 360 अंशवर EMF 0 असतो. अशा प्रकारे एका कंडक्टरच्या एका फेऱ्यात निर्माण होणारा AC EMF हा साइन वेव्ह आकृती ब मध्ये दाखवल्याप्रमाणे असतो. वर सांगितल्याप्रमाणे चुंबकीय क्षेत्रात फक्त कंडक्टरच फिरवल्यास चुंबकीय रेषात बदल होतो असे नाही, तर कंडक्टरला स्थिर ठेवून त्याभोवती चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड फिरते ठेवले तरीही चुंबकीय क्षेत्रात कंडक्टरमार्फत बदल निर्माण होऊन कंडक्टरमध्ये EMF निर्माण होतो. अल्टरनेटरची रचना किंवा अल्टरनेटरचे भाग व त्यांचे कार्य. अल्टरनेटरच्या रचनेत मुख्य 4 भाग असतात: प्राइम मूव्हर, स्टेटर, रोटर, एक्साइटर. प्राइम मूव्हर. अल्टरनेटरला यांत्रिक शक्तीने फिरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रास प्राइम मूव्हर असे म्हणतात. प्राइम मूव्हरसाठी सोयीनुसार वॉटर टर्बाइन, स्टीम टर्बाइन, डिझेल इंजिन, पेट्रोल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटार यांचा उपयोग केला जातो. स्टेटर. स्टेटर म्हणजे स्थिर भाग होय. स्टेटर हा सिलिकॉन स्टीलच्या पातळ स्टॅपिंग्सपासून लॅमिनेटेड तयार केलेला असतो आणि एका योकमध्ये बसवलेला असतो. अल्टरनेटरमध्ये स्टेटर म्हणून आर्मेचर कंडक्टर्स किंवा फील्ड पोल या दोन्हीपैकी कोणासही स्थिर ठेवता येतात, परंतु आधुनिक काळातील अल्टरनेटरमध्ये आर्मेचर कंडक्टर्स स्थिर ठेवलेले असतात. स्टेटरमध्ये सिंगल फेज किंवा 3 फेजसाठी वाइंडिंग करून टर्मिनल बॉक्समध्ये सिंगल फेज अल्टरनेटरसाठी 2 व 3 फेज अल्टरनेटरसाठी 4 टर्मिनल काढलेले असतात, कारण 3 फेज अल्टरनेटरमध्ये स्टार कनेक्शन करून त्याच्या स्टार पॉईंटपासून न्यूट्रलसाठी 1 टर्मिनल काढलेले असते. म्हणून 3 फेजचे 3 व न्यूट्रलचा 1 असे एकूण 4 टर्मिनल असतात. रोटर. रोटर म्हणजे फिरणारा भाग होय. वर सांगितल्याप्रमाणे आधुनिक काळातील अल्टरनेटरमध्ये साधारणपणे फील्ड फिरते ठेवलेले असते. फील्डला फिरवण्यासाठी वापरण्यात येणारे रोटर 2 प्रकारचे असतात: सेलियंट पोल टाईप रोटर आणि स्मूथ सिलिंड्रिकल टाईप रोटर. सेलियंट पोल टाईप रोटर. या रोटरची रचना आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असते. ह्या रोटरचा व्यास जास्त व लांबी कमी असते. त्याच्या खाचेत 6 ते 40 पोलपर्यंतची फील्ड वाइंडिंग केलेली असते. असे रोटर वजनाने जड असतात, म्हणून यांचा उपयोग कमी वेगाने फिरणाऱ्या हायड्रो अल्टरनेटरमध्ये केला जातो. हायड्रो अल्टरनेटर म्हणजे पाण्याच्या दाबाने वॉटर टर्बाइनने फिरवलेला अल्टरनेटर होय. अशा अल्टरनेटरचा वेग साधारणपणे 1000 RPM पर्यंत असतो. स्मूथ सिलिंड्रिकल टाईप रोटर.
याची लांबी जास्त व व्यास कमी म्हणजे दंडगोलाकाराचा असतो. ह्या रोटरवर 2/3 भागापर्यंत स्लॉट्स असतात. त्यामध्ये 2 किंवा 4 पोलची फील्ड वाइंडिंग केलेली असते. बाकीचा 1/3 भाग फील्ड पोलसाठी ठेवलेला असतो. अशा रोटरचा उपयोग जास्त वेगाने फिरणाऱ्या टर्बो अल्टरनेटरमध्ये केला जातो. ह्या प्रकारचा रोटर असलेले अल्टरनेटर 2 पोलचे 50,000 kVA पर्यंत व 4 पोलचे 200,000 kVA पर्यंतच्या क्षमतेचे असतात. एक्सायटर फील्ड वाइंडिंगला DC सप्लाय देऊन फील्ड एक्सायटेशन करण्यासाठी एक्सायटर म्हणून DC शंट जनरेटर अथवा कंपाऊंड जनरेटर वापरलेला असतो. ह्या जनरेटरचा शॉफ्ट व अल्टरनेटरचा रोटर शॉफ्ट एकत्र यांत्रिकरित्या जोडलेला असतो. स्लिपरिंगमार्फत जनरेटरचा DC सप्लाय हा अल्टरनेटरच्या फील्डला मिळण्याची व्यवस्था केलेली असते. फील्डला देण्यात येणारे एक्सायटेशन व्होल्टेज साधारणपणे 110 व्होल्ट ते 250 व्होल्ट पर्यंत असते. अल्टरनेटरची कार्यपद्धत. जेव्हा अल्टरनेटरचा शॉफ्ट प्राइम मूवरच्या साहाय्याने फिरवला जातो तेव्हा एक्सायटरचाही शॉफ्ट फिरतो. त्यामुळे एक्सायटर म्हणून वापरलेल्या DC जनरेटरमध्ये DC निर्माण होतो. हा DC सप्लाय स्लिपरिंगमार्फत अल्टरनेटरच्या फील्डला मिळतो. अल्टरनेटरचे फील्ड किंवा आर्मेचर कंडक्टर्स या दोन्हीपैकी एकास स्थिर ठेवून दुसऱ्यास फिरवले असता फील्डच्या चुंबकीय क्षेत्रात आर्मेचर कंडक्टरकडून बदल निर्माण होऊन फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार आर्मेचर कंडक्टर्समध्ये EMF निर्माण होतो. आकृतीमध्ये आर्मेचर स्थिर ठेवून फील्ड फिरते ठेवलेला अल्टरनेटर दाखवलेला आहे. येथे फील्ड फिरते आहे. त्या फील्डला एक्सायटरचा DC सप्लाय स्लिपरिंगमार्फत मिळतो. ह्या फिरत्या फील्डच्या सानिध्यात आर्मेचर ठेवल्यास फील्डच्या चुंबकीय रेषा स्थिर आर्मेचर कंडक्टर्सकडून कापल्या जातात. त्यामुळे फॅरेडेच्या नियमानुसार स्थिर कंडक्टर्समध्ये AC निर्माण होतो. अशा प्रकारे अल्टरनेटर हा कार्य करून बाहेरील लोडला AC इलेक्ट्रिकल पॉवर पुरवठा करीत असतो. स्थिर आर्मेचर व फिरत्या फील्डचे फायदे. स्थिर फील्ड व फिरते आर्मेचर यापेक्षा स्थिर आर्मेचर व फिरते फील्ड पद्धतीमध्ये जास्त फायदे मिळतात. म्हणूनच आधुनिक काळातील अल्टरनेटरमध्ये फील्ड फिरते ठेवलेले असते. त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. साधारणतः आर्मेचरपेक्षा फील्ड हे वजनाने हलके असते, म्हणून त्यास जास्त वेगाने फिरवणे सहज शक्य होते. जास्त वेगाने फिरवल्यामुळे उच्च व्होल्टेज निर्मिती शक्य होते, म्हणून 33 kV पर्यंत व्होल्टेज निर्माण करता येते. उच्च व्होल्टेजचे कंडक्टर स्थिर असल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे इन्सुलेशन देता येते. आर्मेचर कंडक्टर्स स्थिर असल्यामुळे केंद्रस्थानी प्रेरणेचा सेंट्रिफ्युगल फोर्सचा परिणाम होत नाही. शिवाय कंडक्टर्स स्थिर असल्यामुळे त्यांची जोडणी ढिली पडण्याची शक्यता राहत नाही. आर्मेचर कंडक्टर्स फिरते ठेवले तर त्यापासून सप्लाय घेण्यासाठी 4 स्लिपरिंगची आवश्यकता भासली असते. शिवाय फिरत्या भागापासून उच्च व्होल्टेज मिळवतेवेळी स्पार्किंग होण्याची शक्यता असते. या उलट आर्मेचर स्थिर ठेवून फील्ड फिरते ठेवल्यामुळे फक्त 2च स्लिपरिंगची आवश्यकता भासते व स्पार्किंगचीही भीती नसते, कारण एक्साइटिंग व्होल्टेज नेहमी लो व्होल्टेज असते. आर्मेचर स्थिर ठेवल्यामुळे अल्टरनेटरकडून जास्त आउटपुट मिळवता येते. फिरत्या भागापेक्षा स्थिर भाग थंड राहतो, त्यामुळे कमी प्रमाणात लॉसेस होऊन अल्टरनेटरची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. अल्टरनेटरचा वेग व फ्रिक्वेन्सी यांचा संबंध. एक कंडक्टर जेव्हा NS ह्या 2 पोल खालून म्हणजे एका पोल जोडी खालून फिरून एक फेरा पूर्ण करतो तेव्हा त्यामध्ये एक सायकल निर्माण होते. हाच कंडक्टर 2 पोलच्या जोडी खालून म्हणजे 4 पोल खालून फिरू लागला तर त्याच्या एका फेऱ्यात 2 सायकल पूर्ण होतात. यावरून पोलची संख्या व फिरण्याचा वेग हे 2 घटक फ्रिक्वेन्सीवर परिणाम करतात असे दिसून येते. म्हणून जर अल्टरनेटरमध्ये P एवढे एकूण पोल असतील
रोटर फिरण्याचा वेग n RPM असेल तर कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची फ्रिक्वेन्सी ही वेग व पोलच्या समप्रमाणात असते. फ्रिक्वेन्सी F n × P / 60 × 2 सायकल पर सेकंद. ह्याप्रमाणे जर पोलची संख्या किंवा रोटरचा वेग कमी केला तर फ्रिक्वेन्सीही कमी होते. परंतु आपल्या भारत देशात वीज निर्मितीची फ्रिक्वेन्सी ही 50 सायकल दर सेकंद एवढीच निश्चित करून कायम ठेवलेली आहे. त्यामुळे पोलच्या संख्येनुसार रोटरच फिरवावा लागतो. खालील तक्त्यात एकूण पोलची संख्या व वेग यांच्या किमती दिलेल्या आहेत. 2 पोल 3000 RPM, 4 पोल 1500 RPM, 6 पोल 1000 RPM, 8 पोल 750 RPM, 10 पोल 600 RPM, 12 पोल 500 RPM, 14 पोल 429 RPM, 16 पोल 375 RPM, 20 पोल 300 RPM, 40 पोल 150 RPM. अल्टरनेटरचे EMF सूत्र. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF हा खालील सूत्राद्वारे माहित केला जातो. दर फेजचा EMF = 4.44 × Kc × Kd × फ्लक्स × F × T, जेथे Kc = कोर्डिंग फॅक्टर, Kd = डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर, फ्लक्स = फ्लक्स वेबरमध्ये, T = कॉइलच्या बेड्यांची संख्या पर फेज, F = फ्रिक्वेन्सी सायकल पर सेकंद. 3 फेज स्टार जोडणीच्या अल्टरनेटरचा लाईन व्होल्टेज EL √3 × फेज व्होल्टेज आणि डेल्टा जोडणीच्या अल्टरनेटरचा लाईन व्होल्टेज EL EPH. कोर्डिंग फॅक्टर Kc. एका कॉइलच्या दोन्ही बाजूमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची व्हेक्टर बेरीज व गणितीय बेरीज यांच्या गुणोत्तराला कोर्डिंग फॅक्टर असे म्हणतात. यास स्पॅन फॅक्टर किंवा पिच फॅक्टर असेही म्हणतात. Kc EMF व्हेक्टर बेरीज अपॉन गणितीय बेरीज. कोर्डिंग फॅक्टर शोधून काढण्यासाठी स्टेटरमध्ये बसवलेली कॉइल किती इलेक्ट्रिकल अंशाने लहान बसवलेली आहे त्या कोनास 2 ने भागाकार करावा व आलेल्या कोनाचा कॉस थिटा पाहावा लागतो. म्हणजेच Kc cos θ/2. डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर Kd. अनेक स्लॉट्समध्ये असलेल्या कंडक्टरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची बेरीज आणि ते सर्व कंडक्टर एकाच स्लॉटमध्ये बसवले असता त्यात निर्माण होणारा EMF यांच्या गुणोत्तरास डिस्ट्रीब्यूशन फॅक्टर असे म्हणतात. म्हणजेच Kd बरोबर अनेक स्लॉटमध्ये विभागणी करून मिळणारा EMF भागिले सर्व कंडक्टर्स एकाच स्लॉटमध्ये असते तर मिळणारा EMF. अल्टरनेटरचे रेटिंग. अल्टरनेटरचे रेटिंग नेहमी किलोवॅटमध्ये न देता किलोव्होल्ट ॲम्पियरमध्ये दिलेले असते. कारण अल्टरनेटर हा निर्धारित करंट व व्होल्टेज निर्माण करीत असतो. परंतु AC सर्किटमध्ये रिॲक्टिव्ह लोडमुळे पॉवर फॅक्टरमध्ये बदल होत असतो आणि लोडच्या पॉवर फॅक्टरमुळे अल्टरनेटरची आउटपुट पॉवर कमी जास्त होऊ लागते. त्यासाठी अल्टरनेटरची पॉवर निश्चित करीत असताना लोडच्या पॉवर फॅक्टरचा विचार न करता फक्त व्होल्टेज व करंट या दोनच गोष्टी निश्चित केल्या जातात. AC सर्किटमध्ये वास्तविक पॉवर ही किलोवॅट kVA × पॉवर फॅक्टर असे असल्यामुळे लोडचा पॉवर फॅक्टर सुधारून जास्तीत जास्त पॉवर मिळवता येते. अल्टरनेटरचे व्होल्टेज रेग्युलेशन. एक्सायटेशन व्होल्टेज व अल्टरनेटरचा वेग कायम ठेवून अल्टरनेटरवरील फुल लोड अलग केला असता त्याच्या व्होल्टेजमध्ये होणाऱ्या बदलास व्होल्टेज रेग्युलेशन असे म्हणतात.
percentage regulation is equal to E0 minus V upon V into 100, जेथे E0 is equal to no load voltage आणि V is equal to full load voltage. सिंक्रोनायझिंग, दोन किंवा दोनपेक्षा जास्त अल्टरनेटरच्या एकमेकांच्या पॅरलल जोडणीला सिंक्रोनायझिंग असे म्हणतात. सिंक्रोनायझिंगमुळे खालील फायदे मिळतात, म्हणून सिंक्रोनायझिंग करणे आवश्यक असते. एक अल्टरनेटर खराब झाला तरीही दुसरे अल्टरनेटर्स वीज पुरवठा करीत असतात, म्हणून संपूर्ण वीज पुरवठा बंद करण्याची आवश्यकता भासत नाही. ठराविक कालावधीनंतर प्रत्येक अल्टरनेटरची देखभाल, दुरुस्ती, तेलपाणी इत्यादी प्रकारची देखभाल करणे सहज शक्य होते. प्रत्येक अल्टरनेटर नेहमीसाठी पूर्ण लोडवर जोडून कार्यक्षमता वाढवता येते. जेव्हा लोड कमी होईल तेव्हा जोडणीतील एखादा अल्टरनेटर बंदही ठेवता येतो. शिवाय लोड वाढल्यास नवीन अल्टरनेटर पहिल्या अल्टरनेटरच्या पॅरलल जोडून वाढीव लोडला वीज पुरवठा करता येतो. सिंक्रोनायझिंगमुळे जनरेटिंग स्टेशनची क्षमता वाढवता येते. सिंक्रोनायझिंगसाठी पूर्ण करावयाच्या अटी. सिंक्रोनायझिंगमध्ये प्रथम एक अल्टरनेटर चालू करून बसबारला जोडलेला असतो, त्यास मेन अल्टरनेटर असे म्हणतात. त्याच्या पॅरलल नवीन जोडण्यात येणाऱ्या अल्टरनेटरला इनकमिंग अल्टरनेटर असे म्हणतात. हे दोन अल्टरनेटर पॅरलल जोडण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक असते. दोन्ही अल्टरनेटरचे टर्मिनल व्होल्टेज सारखे असले पाहिजे. दोन्ही अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे. थ्री फेजच्या अल्टरनेटरच्या बाबतीत फेज सिक्वेन्स सारखा असला पाहिजे. सिंक्रोनायझिंगच्या पद्धती. सिंक्रोनायझिंगच्या मुख्य दोन पद्धती आहेत, लॅम्प पद्धत आणि सिंक्रोस्कोप पद्धत. लॅम्प पद्धतीत डार्क लॅम्प पद्धत आणि ब्राईट लॅम्प पद्धत अशा दोन पद्धती आहेत. डार्क लॅम्प पद्धत. आकृतीमध्ये थ्री फेज अल्टरनेटर व सिंगल फेज अल्टरनेटरची सिंक्रोनायझिंग दाखवली आहे. ह्या पद्धतीत बसबार व इनकमिंग अल्टरनेटरच्या सारख्या फेजवर लॅम्प जोडलेले असतात. तीन फेज अल्टरनेटरसाठी 2-2 लॅम्प सिरीजमध्ये जोडावे लागतात आणि अधिक व्होल्टेजच्या बाबतीत स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या साहाय्याने व्होल्टेज कमी करून लॅम्प जोडावे लागतात. सिंक्रोनायझिंग करण्यासाठी प्रथम मेन अल्टरनेटर चालू करून बसबारला जोडला जातो. नंतर इनकमिंग अल्टरनेटरचा मेन स्विच ऑफ ठेवून अल्टरनेटर चालू केला जातो. व्होल्टमीटरच्या साहाय्याने बसबार व्होल्टेज व इनकमिंग अल्टरनेटरचे व्होल्टेज बरोबर आहे की नाही ते पाहिले जाते. जर व्होल्टेजमध्ये तफावत असेल तर फील्ड एक्सायटेशन जुळवून व्होल्टेज सारखे करून घेतले जाते. दोन्ही अल्टरनेटरचे व्होल्टेज, फ्रिक्वेन्सी व थ्री फेज अल्टरनेटरच्या बाबतीत फेज सिक्वेन्स सारखेच असेल तर सर्किटमध्ये जोडलेले लॅम्प पूर्ण विझलेले डार्क असतात. तेव्हा लॅम्प पूर्णपणे विझतील. त्यावेळी इनकमिंग अल्टरनेटरचा मेन स्विच ऑन करून बसबारशी जोडला जातो. अशा प्रकारे डार्क लॅम्प पद्धतीत दोन्ही अल्टरनेटरची सिंक्रोनायझिंग केली जाते. ब्राईट लॅम्प पद्धत. आकृतीमध्ये थ्री फेज अल्टरनेटर व सिंगल फेज अल्टरनेटरची सिंक्रोनायझिंग दाखवली आहे. ह्या पद्धतीत बसबार व इनकमिंग अल्टरनेटरच्या वेगवेगळ्या फेजवर लॅम्प जोडलेले असतात, त्यामुळे लॅम्प पेटलेले असतात. परंतु बसबार फ्रिक्वेन्सी व इनकमिंगची फ्रिक्वेन्सी सारखी नसेल तर लॅम्प सारखे पेटतील, विझतील. सिंगल फेज जोडणीनुसार जेव्हा फ्रिक्वेन्सी सारखी होईल तेव्हा दोन्ही लॅम्प ब्राईट पेटतील. ह्यावेळीच इनकमिंग अल्टरनेटरचा स्विच ऑन करून बसबारशी जोडावा लागतो. आकृती अ मध्ये लॅम्प 1ची जोडणी डार्क पद्धतीची दाखवली आहे व 2 आणि 3 लॅम्पची जोडणी ब्राईट लॅम्पची दाखवलेली आहे. म्हणजेच ही जोडणी डार्क आणि ब्राईट अशी एकत्रित दाखवली आहे. म्हणून जेव्हा लॅम्प 1 हा पूर्णपणे विझेल व 2 आणि 3 क्रमांकाचे लॅम्प पेटतील तेव्हाच इनकमिंगचा स्विच ऑन करून बसबारशी जोडावयाचा असतो. सिंक्रोस्कोप. सिंक्रोस्कोप हे एक सिंक्रोनायझिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण आहे.
यामध्ये एक मोटार असते. मोटारमध्ये स्थिर भाग म्हणून स्टेटर असतो. रोटर म्हणून फिरणारा भाग असतो. रोटरवर एक काटा बसवलेला असतो. काटा हा स्केलवर स्लो, फास्ट किंवा 0 रीडिंग दाखवतो. स्टेटर व रोटरवर 2 फेजची वाइंडिंग केलेली असते. स्टेटर वाइंडिंगला बसबारच्या 2 फेजचा सप्लाय द्यावयाचा असतो आणि रोटर वाइंडिंगला इनकमिंग अल्टरनेटरच्या 2 फेजचा सप्लाय द्यावयाचा असतो. स्टेटर व रोटरची सप्लाय फ्रिक्वेन्सी सारखी असेल तर रोटर फिरणार नाही, म्हणून यावेळी काटा हा स्केलवर 0 रीडिंग दाखवतो. जर दोन्हीची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असेल तर दोन्ही फ्रिक्वेन्सीच्या फरकाच्या प्रमाणात रोटर फिरू लागतो. स्टेटर फ्रिक्वेन्सी जास्त असताना रोटर ज्या दिशेत फिरतो त्याच्या उलट रोटर फ्रिक्वेन्सी जास्त असताना फिरतो. या उपकरणांचा उपयोग मोठमोठ्या पॉवर स्टेशनमध्ये अल्टरनेटरचे सिंक्रोनायझिंग करण्यासाठी केला जातो. हा सर्किटमध्ये जोडत असताना स्वतंत्र सहाय्यक बसबारच्या सहाय्याने जोडला जातो आणि सिंक्रोनायझिंग झाल्यानंतर स्विचद्वारे ऑफ करून सर्किटपासून वेगळा केला जातो. सिंक्रोस्कोपच्या सहाय्याने सिंक्रोनायझिंग करणे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे सिंक्रोस्कोपची जोडणी केली जाते. म्हणजे ह्या जोडणीमध्ये सिंक्रोस्कोप स्टेटरला बसबारचा 2 फेजचा सप्लाय दिला जातो व रोटरला इनकमिंगचा 2 फेजचा सप्लाय दिला जातो. सिंक्रोनायझिंग करण्यासाठी प्रथम मेन अल्टरनेटर चालू करून बसबारला जोडला जातो. नंतर इनकमिंग मेन स्विच ऑफ ठेवून इनकमिंग अल्टरनेटर चालू केला जातो. सिंक्रोनायझिंग बसबारचा मेन स्विच ऑन करून सिंक्रोस्कोपला सप्लाय दिला जातो. ह्यावेळी जर सिंक्रोस्कोपचा काटा फास्ट रीडिंग दाखवू लागला तर त्याचा अर्थ इनकमिंग मशीनची स्पीड जास्त आहे असे समजावे व मीटरचा काटा स्लो रीडिंग दाखवू लागला तर इनकमिंगची स्पीड कमी आहे असे समजावे. जेव्हा दोन्ही अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी सारखीच होईल तेव्हा काटा 0 रीडिंग दाखवेल. ह्यावेळी इनकमिंगचा स्विच ऑन करून बसबारशी जोडला जातो. सिंक्रोनायझिंग झाल्यानंतर सिंक्रोनायझिंग बसबारचा स्विच ऑफ करून सिंक्रोस्कोप सर्किटपासून अलग केला जातो. अशा प्रकारे ह्या पद्धतीने सिंक्रोनायझिंग केले जाते. अल्टरनेटरवर लोड शिफ्ट करणे. सिंक्रोनायझिंग केल्यानंतर प्रत्येक अल्टरनेटरवर लोड जोडून लोडची योग्य विभागणी करण्याच्या पद्धतीला लोड शिफ्टिंग असे म्हणतात. जेव्हा एखादा अल्टरनेटर बसबारच्या पॅरलल जोडला जातो तेव्हा त्याच्या प्राइम मूव्हरची इंधन शक्ती कमी होते, म्हणून त्यास योग्य स्थितीमध्ये आणण्यासाठी त्याची इंधन शक्ती वाढवावी लागते. त्याचवेळी पहिल्या मेन अल्टरनेटरची इंधन शक्ती कमी करावी लागते. म्हणजे DC जनरेटरसारखे फील्ड एक्सायटेशनच्या साहाय्याने लोडची विभागणी न करता फक्त प्राइम मूव्हरची स्पीड कमी जास्त करून लोडची विभागणी करावी लागते. स्वाध्याय. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणता असतो? AC. अल्टरनेटरच्या फील्डला कोणता सप्लाय दिला जातो? DC. अल्टरनेटरच्या फील्डला उत्तेजित करण्यासाठी एक्सायटर म्हणून काय वापरले जाते? DC शंट जनरेटर. अल्टरनेटरमध्ये फिरणारा भाग कोणता असतो? आर्मेचर किंवा फील्ड. सेलियंट पोल टाईप रोटर हा सिलेंड्रिकल पोल टाईप रोटरपेक्षा कसा वेगळा असतो? व्यास जास्त व लांबी कमी. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी कशावर अवलंबून असते? पोलची संख्या व स्पीड. स्टीम टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? हाय स्पीड. हायड्रो टर्बाईनने फिरवणाऱ्या अल्टरनेटरची बनावट कोणत्या स्पीडसाठी केली जाते? कमी स्पीड. कमी वेगाने फिरवणाऱ्या अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचा रोटर वापरलेला असतो? फिरत्या फील्डचा सेलियंट पोल टाईप. 4 पोलच्या अल्टरनेटरमधील रोटरच्या एका फेऱ्यात किती सायकल तयार होतील? 2 सायकल. कोणत्याही प्रकारच्या अल्टरनेटरच्या फिरत्या रोटरला काय जोडले जाते? स्लिपरिंग. इलेक्ट्रिकल डिग्री बरोबर कोणते सूत्र ते सांगा? 360 गुणिले पोलची जोडी.
6 पोलच्या अल्टरनेटरची इलेक्ट्रिकल डिग्री किती असेल? 1080. 4 पोल 1200 RPMने फिरणाऱ्या अल्टरनेटरच्या EMFची फ्रिक्वेन्सी किती असते? 40 हर्ट्झ. अल्टरनेटर कोणत्या तत्वावर कार्य करतो? फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार. मोठ्या आकाराच्या अल्टरनेटरमध्ये फील्ड कसे ठेवले जाते? फिरते. अल्टरनेटरमध्ये कोणत्या प्रकारचे रोटर वापरतात? सेलियंट पोल टाईप आणि सिलेंड्रिकल पोल टाईप रोटर. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणारा EMF कोणकोणत्या घटकावर अवलंबून असतो? कॉईल स्पॅन फॅक्टर, दर पोल गणितच्या फ्लक्स, फ्रिक्वेन्सी इत्यादीवर. अल्टरनेटरवरील लोड कमी झाल्यास त्याचे टर्मिनल व्होल्टेज कसे होईल? वाढेल. अल्टरनेटरचे रेग्युलेशन म्हणजे कोणते गुणोत्तर? होय, V0 - V/V. 2 अल्टरनेटर्सची समांतर जोडणी करून चालू करण्यासाठी कोणत्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे? दोघांचेही व्होल्टेज सारखे असले पाहिजे, दोघांचीही फ्रिक्वेन्सी सारखी असली पाहिजे, फेज सिक्वेन्स सारखा असला पाहिजे. अल्टरनेटर्सची समांतर जोडणी का करावी लागते? दुरुस्ती व देखभाल सोयीस्कर व स्वस्त व्हावी म्हणून, पाहिजे तेव्हा नवीन युनिट जोडून कार्यक्षमता वाढवण्यासाठी, जनरेटिंग स्टेशनची क्षमता वाढावी म्हणून. अल्टरनेटर्सच्या समांतर जोडणीसाठी किती पद्धती आहेत? डार्क आणि ब्राईट लॅम्प पद्धत आणि सिंक्रोनस्कोप पद्धत. 2 अल्टरनेटर्स पॅरललमध्ये चालू असताना जर एका अल्टरनेटरच्या प्राइम मूव्हरचा संबंध तुटला तर काय होईल? तो अल्टरनेटर सिंक्रोनस मोटर म्हणून फिरेल. 2 अल्टरनेटर्स पॅरललमध्ये चालू असताना जर एका अल्टरनेटरचा संबंध तुटला तर काय होईल? त्या अल्टरनेटरवरील लोड बाकीच्या अल्टरनेटरवर ट्रान्सफर होईल. चूक किंवा बरोबर? अल्टरनेटर व DC जनरेटर यांचे तत्त्व वेगवेगळे आहे. चूक. अल्टरनेटरची फील्ड वाइंडिंग AC सप्लायच्या साहाय्याने उत्तेजित केली जाते. चूक. अल्टरनेटरच्या फील्डला नेहमी DCच द्यावा लागतो. बरोबर. अल्टरनेटरमध्ये फील्ड फिरते व आर्मेचर कंडक्टर स्थिर ठेवता येते. बरोबर. अल्टरनेटरमधील फिरत्या फील्डला रोटर म्हणतात. बरोबर. अल्टरनेटरच्या रोटरवर DC सप्लायसाठी 2 स्लिप रिंग असतात. बरोबर. जर अल्टरनेटरची स्पीड RPS मध्ये दिलेली असेल तर F = N × P/120 या सूत्राद्वारे फ्रिक्वेन्सी माहीत करता येते. चूक. सेलियंट पोल टाईप रोटरचा उपयोग कमी आणि मध्यम गतीच्या अल्टरनेटरमध्ये केला जातो. बरोबर. उच्च वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरला टर्बो अल्टरनेटर म्हणतात. बरोबर. 3 फेज अल्टरनेटरची स्टेटर वाइंडिंग नेहमी डेल्टामध्ये जोडलेली असते. चूक. अल्टरनेटरवर लोड नसताना टर्मिनल व्होल्टेज V व निर्माण होणारे व्होल्टेज E हे वेगवेगळे असते. चूक. मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये डॅम्पर वाइंडिंग असते. बरोबर. अल्टरनेटरची रेटिंग नेहमी किलोवॅटमध्ये सांगितली जाते. चूक. अल्टरनेटरची रेटिंग नेहमी किलोव्होल्ट अँपिअरमध्ये सांगितली. 3 फेज अल्टरनेटरमध्ये 3 फेज वाइंडिंग 120 अंशात बसवलेल्या असतात. बरोबर. अल्टरनेटरची स्पीड बदलली तरीही त्याची फ्रिक्वेन्सी स्थिर असते. चूक. 3 फेज स्टार जोडणीच्या अल्टरनेटरमध्ये फील्ड फिरते असेल तर फक्त 2 स्लिप रिंगची आवश्यकता असते. बरोबर. 3 फेज स्टार जोडणीच्या अल्टरनेटरमध्ये आर्मेचर फिरता असेल तर 4 स्लिप रिंग असतात. बरोबर. 3 फेज डेल्टा कनेक्टेड आर्मेचरमध्ये आर्मेचर फिरता असेल तर 3 स्लिप रिंग असतात. बरोबर. रिकाम्या जागा भरा. अल्टरनेटरच्या फील्डला करंट पुरवण्यासाठी अल्टरनेटरच्याच शाफ्टला डॅश जोडलेला असतो.
अल्टरनेटरच्या फील्डला करंट पुरवण्यासाठी अल्टरनेटरच्या शाफ्टला एक्सायटर जोडलेला असतो. अल्टरनेटरला फिरवणाऱ्या यंत्रास डॅश डॅश म्हणतात. अल्टरनेटरला फिरवणाऱ्या यंत्रास प्राइम मूव्हर म्हणतात. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची फ्रिक्वेन्सी माहीत करण्यासाठीचे सूत्र डॅश डॅश आहे. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची फ्रिक्वेन्सी माहीत करण्यासाठीचे सूत्र F=NP/120 आहे. मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये डॅश डॅश फिरते व डॅश डॅश स्थिर ठेवले जाते. मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये फील्ड फिरते व आर्मेचर स्थिर ठेवले जाते. जनरेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची फ्रिक्वेन्सी हे पोलच्या समप्रमाणात आणि डॅश डॅशच्या समप्रमाणात असते. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची फ्रिक्वेन्सी हे पोलच्या समप्रमाणात आणि रोटर स्पीडच्या समप्रमाणात असते. 3 फेज अल्टरनेटरची वायंडिंग साधारणपणे डॅश डॅश जोडणीची करून डॅश डॅश टर्मिनल बाहेर काढलेले असतात. 3 फेज अल्टरनेटरची वायंडिंग साधारणपणे स्टार जोडणीची करून 4 टर्मिनल बाहेर काढलेले असतात. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा डॅश डॅश नियमाद्वारे माहीत करता येते. अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या EMFची दिशा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाद्वारे माहीत करता येते. एक सायकल पूर्ण करण्यास डॅश डॅश अंश इलेक्ट्रिकल डिग्री अंतर पूर्ण करावे लागते. एक सायकल पूर्ण करण्यास 360 अंश इलेक्ट्रिकल डिग्री अंतर पूर्ण करावे लागते. उच्च स्पीडच्या अल्टरनेटरमध्ये डॅश डॅश टाईपचा रोटर वापरला जातो. उच्च स्पीडच्या अल्टरनेटरमध्ये स्मूथ सिलेंड्रिकल पोल टाईपचा रोटर वापरला जातो. हंटिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये डॅश डॅश वायंडिंग केली जाते. हंटिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठ्या क्षमतेच्या अल्टरनेटरमध्ये डॅम्पर वायंडिंग केली जाते. अल्टरनेटरमध्ये डॅश डॅशसाठी DC लो व्होल्टेजची आवश्यकता असते. अल्टरनेटरमध्ये फील्ड एक्सायटेशनसाठी DC लो व्होल्टेजची आवश्यकता असते. स्मूथ सिलेंड्रिकल पोल टाईप रोटरचा व्यास डॅश डॅश व लांबी डॅश डॅश असते. स्मूथ सिलेंड्रिकल पोल टाईप रोटरचा व्यास कमी व लांबी जास्त असते. सेलियंट पोल टाईप रोटरचा व्यास डॅश डॅश व लांबी डॅश डॅश असते. सेलियंट पोल टाईप रोटरचा व्यास जास्त व लांबी कमी असते. फिरते फील्ड टाईप अल्टरनेटरमध्ये डॅश डॅश सर्किटचा करंट वाहून नेण्यासाठी 2 स्लिपरिंगची आवश्यकता असते. फिरते फील्ड टाईप अल्टरनेटरमध्ये फील्ड सर्किटचा करंट वाहून नेण्यासाठी 2 स्लिपरिंगची आवश्यकता असते. अल्टरनेटरची रेटिंग डॅश डॅशमध्ये न देता डॅश डॅशमध्ये दिली जाते. अल्टरनेटरची रेटिंग किलोवॅटमध्ये न देता किलो व्होल्ट एम्पियरमध्ये दिली जाते.